नमस्कार. हे भाजपचं सरकार सध्या सर्व मार्गाने कसं विद्यार्थ्यांना अडचणीत आणतंय त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे ह्या एमपीएससी राज्यसेवेच्या जागा. तर पदोन्नती हा प्रकार असतो म्हणजे ज्याला प्रमोशनवर ज्या जागा भरल्या जायच्या त्या पूर्वी 50% असायच्या आणि 50% जागा या एमपीएससी आपल्या स्पर्धा परीक्षा घेऊन त्यातून अधिकारी निवडले जायचे, जसे की उपजिल्हाधिकारी. उपजिल्हाधिकारी पद हे महसूल विभागामध्ये येतं आणि आता पूर्वी 50% जागा या पदोन्नतीद्वारे होत्या, आता त्या 60% झालेल्या आहेत. म्हणजे जे तलाटे असतील, मग ते पुढं पुढं प्रमोशनवर होत होत शेवटी उपजिल्हाधिकारी पदावर येतील आणि मग ते नंतर रिटायर्ड होतील. अशी ती योजना आहे. आणि अशा जागा आता 10% वाढवल्यात. म्हणजे जे विद्यार्थी, लाखो विद्यार्थी अभ्यास करतात एमपीएससी परीक्षांचा, त्यांच्या अ, आकांक्षावरती, आशयावरती पाणी फिरण्याचं काम चालू आहे. म्हणजे 40% जागा आता त्यांना राखीव आहेत. त्यामुळे हा जो प्रकार आहे म्हणजे 10 पैकी 4 जागा ह्या फक्त आता परीक्षा घेऊन भरल्या जातील. उरलेल्या 6 जागा ह्या अशाच पदोन्नतीद्वारे भरण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा समजून घ्यायचं आहे की हे नेमकं काय चाललंय. आणि नायब तहसीलदार सारखं पद असेल ते सुद्धा आता पूर्वीच्या तुलनेत आता आपल्याला दिसत पण नाही, बीडीओ हे पद. ठीक आहे. म्हणजे फायदा फक्त सरकारी जे ज्यांना ऑलरेडी पगार आहे तिथं, ज्या अगोदरपासून तिथं नोकरीला आहेत, पैसा खात आहेत, खूप सुखी आणि स्थिर पदावर आहे, त्यांनाच मग पुढं प्रमोशनवर घ्यायचं अशा पद्धतीनं चालू आहे. किंवा रिटायर झालेले जे अधिकारी आहेत त्यांनाच मग मानधन देऊन परत त्यांना परत नोकरीवर घ्यायचं असं सुद्धा सध्या चालू आहे. म्हणजे भरतीच काढायची नाही. हा जो एक नवीन पॅटर्न सुरू केलेला आहे हा शेटजी आणि भटजींचं सरकार ज्याला म्हणतात ते त्याने पुरेपूरपणे यातून आपल्याला त्याचा अंमल आपल्याला दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजेत आणि याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आवाज उठवला पाहिजेत असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स, तुमचे विचार तुम्ही नक्की मांडले पाहिजेत, कारण आपण अ, या हे आपल्या भवितव्याचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सरकारला विचारणं गरजेचा आहेच.